वाईट चेंडू आणि अवंतर धावेने देखील या ठिकाणी संघाच्या श्री गणेशा केला जातोय. जावटे संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना धावसंख्या या अतिरिक्त धावेने धावसंख्या आहे स्कोर कार्डवरती 1. 3 षटकांचा आहे केला आहे. 3 षटकामागे किती धावा रचल्या जातील हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं आहे. यावेळेस शॉट पुल सक्सेसफुल ठरतोय. चेंडू जाईल सीमारेषा पार. सुमेश महाडिक ब्रँडेड फटका 6 धावा षटकार. पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केले जातील. यावेळेस आपण पाहतोय धावांचा डोंगर जरूर उभा केला जाईल. यावेळेस शॉर्टकट चेंडू होता समोरच्या दिशेने केलून काढले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मधून येणार. तोपर्यंत आपण पाहतोय थोडंसं खंबळ होईल. तोपर्यंत घेतलेल्या या 2 धावा एक चांगली सुरुवात आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. ते म्हणजे जावटे संघाकडून 2 चेंडूचा खेळ झाला आहे आणि 2 चेंडूमध्ये धावा बनवल्या गेल्यात आतापर्यंत 9. चांगली सुरुवात. ही जर सुरुवात कंटिन्यू केली तर निश्चित एक चांगले लक्ष निश्चितच असणार आहे सणसवाडी संघासमोर. पुन्हा एकदा महेश रानावडे ओव्हर द विकेट. सुरेख फटका देखना स्ट्रोक. चेंडू जाईल सीमारेषा पार. एक येईल षटकार 6 धावा. वाह काय फलंदाजी केली जाते या ठिकाणी सुमेश महाडिक याच्या माध्यमातून. बॅक टू बॅक आपण दुसरा षटकार पाहतोय. पुन्हा एकदा महेश रानवडेवरती आक्रमण चढवलं जाते. हल्ले चढवले जातात. यावेळेस लोअर फुल टॉस चेंडू समोरच्या कव्हरच्या दिशेने खेळून काढले. या ठिकाणी देखील खंबल चुकीचं क्षेत्ररक्षण. त्याचा फायदा जावटे संघाला. धावा मिळतील 4 चौकार. सुरेख फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं गेलं या ठिकाणी सुमेश महाडिक याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस देखील चेंडूला खेळून काढलंय काऊ कॉर्नरच्या दिशेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव तर घेतली जाते आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या आहे पहिलं षटक मार्गस्थ असताना स्कोर कार्डवरती बिनबाद 20 धावा. यापेक्षा काही चांगली सुरुवात असू शकते का? पण जावटे संघाला हे देखून विसरून चालणार नाही की समोर सणसवाडीसारखा बलाढ्य संघ आहे. त्या संघानं 3 ओव्हरमध्ये 60 धावा चेस केल्या आहेत. त्यांच्यासमोर टार्गेट ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. फुल टॉस चेंडू त्याचा पुरेपूर फायदा आली अंगावर आणि घेतली शिंगावर. धाव हा असेल षटकार 6 धावा. तर षटक क्रमांक 1 समाप्त होत आहे आणि षटका अखेर धावसंख्या बिनबाद 26. 26 धावा. महेश रानवडेवरती चढवलेले एका मागोमाग एक हल्ले आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. खूप काही बिघडते सणसवाडी संघासाठी. धावसंख्या 26. लॉस ऑफ 0 विकेट्स. नेक्स्ट बॉलर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये आमंत्रित केलं आहे संघनायक यांनी गोलंदाज राहुल याला. डावखरा हाताचा एक फिरकीपटू आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. धावसंख्या 26. राहुल सपकाल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना ओव्हर द विकेट गोलंदाजी केली जाईल सुमेश महाडिक यासाठी. पहिला चेंडू दुसऱ्या ओव्हरचा शॉर्ट चेंडू होता. चेंडूला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षण चुकीचं होते. त्या ठिकाणी रोहित नलावडे आहेत. 1 धाव घेतली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र नाकारलं या ठिकाणी फलंदाज अजय याने. शॉर्ट चेंडू जरूर होता. आपल्या शॉटवरती नाराज नाखुश असणार आहेत सुमेश महाडिक. का नसणार? कारण त्यांना माहिती आहे हा चेंडू शॉर्ट होता आणि याचा फायदा घेता आला पाहिजे होता. मात्र या ठिकाणी घेता आला नाही. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू समोरच्या दिशेने हल्ला चढवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करत नाही. विकेटचं पतन होईल. गडी बाद. पहिला झटका जावटे संघाला. अजय बाद.
त्याला सणसवाडी 12वा प्लेयर येऊ द्या. सणसवाडी संघ. कॅच कोणी पकडली? कॅच कोणी पकडली? लक्ष्मण. ओके लक्ष्मण. चला नेक्स्ट बॉल. चांगली सुरुवात सेकंड ओव्हरमध्ये सणसवाडी संघासाठी. एक धाव घेतली जाते. धाव बांधण्याची संधी जरूर आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय सुमेश महाडिक. निश्चितच डायरेक्ट हिट झाला असता तर चित्र वेगळं दिसलं असतं. मात्र क्रिकेटमध्ये जरतरला तारा नाही. जरतरची भाषा निश्चितच क्रिकेटमध्ये वापरायची नसते. आपण पाहिलं असाल तर हिट झाला असता तर निश्चितच सुमेश महाडिक बाद झाले असते आणि तो धावांचा आलेख रचला गेला होता मागच्या ओव्हरमध्ये. तो आलेख कुठेतरी या ठिकाणी निश्चितच मंदावला गेला असता आणि या ठिकाणी आपण पाहतोय सुखरूप जरूर आहेत. पाहायचं आहे पुढच्या ओव्हरमध्ये येणाऱ्या चेंडूमध्ये काय घडतंय काय बिघडतंय या मॅचमध्ये. या ओव्हरमध्ये देखील पाहणं खूप महत्त्वाचं आहे सध्याच्या घडीला. पुन्हा एकदा राहुल सपकाल गोलंदाजी मार्कवरती स्ट्राईक एंडला असेल. पहिला चेंडू फेस करत असताना सुमेश ओव्हर द विकेट. यावेळी समोरच्या दिशेने चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने जाणार. चेंडू नो मॅचमध्ये ट्रॅव्हल होईल तोपर्यंत घेतलेल्या या 2 धावा आणि या 2 धावांनी धावसंख्या आपण पाहिलं असेल तर स्कोर कार्डवरती अजय बाद झाल्यानंतर 30. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 3 षटकांचा हा सामना असणार आहे. यावेळेस आपण पाहतोय पंचांचा इशारा हा असेल नो चेंडू आणि फायदा घेता आला नाही सुमेश महाडिक याला. नेक्स्ट बॉल असणार आहे फ्री हिट. फ्री हिटचा फायदा घेतला जाईल का सुमेश महाडिक याच्या माध्यमातून हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं आहे. धावसंख्या 31. लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ असताना 31 धावा धावफलकावरती जरूर आहेत. चांगलं कमबॅक केलं या ओव्हरमध्ये. राहुल सपकाल याने जरूर नो चेंडू फेकलाय मात्र कमबॅक करण्याचं काम या ठिकाणी जरूर केलं आहे. जे भरकटलेलं जहाज होतं त्या जहाजाला किनारा दाखवण्याचं काम निश्चितच राहुल सपकाल याने केलं आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. 4 चेंडू त्याने फेकले आणि 4 चेंडूमध्ये फक्त धावा खर्ची घातल्यात 5. पहिल्या ओव्हरमध्ये 26 धावा. त्यानंतर आपण पाहतोय या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 धावा खर्ची घातल्या आहेत. चांगली गोलंदाजी. शॉर्ट चेंडू त्याचा पुरेपूर फायदा. स्टँड अँड डिलिव्हर. हँडसम षटकार. 6 धावा. शॉर्ट चेंडू होता. शॉर्ट चेंडूवर ते पुरेपूर फायदा घेतलाय सुमेश महाडिक याने. काय फलंदाजी केली जाते. काय स्पर्धा खेळण्यासाठी मी गावावरून दाखल झालो आहे. यावेळेस आपण पाहतोय क्षेत्ररक्षण चुकीचं होतंय आणि एक लाईव्ह दिली जाते सुमेश महाडिक यांना. आपण पाहतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चुकीचं होतंय आणि निश्चितच या जीवदानाचा लाभ निश्चितच घेतला जाईल फलंदाज सुमेश महाडिक याच्या माध्यमातून. आतापर्यंत आपण पाहिलं असेल ना सुमेश महाडिक याची फलंदाजी तर तब्बल त्याच्या बॅटमधून 3 षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळाला. चांगली फलंदाजी सुमेशच्या माध्यमातून केली जाते आणि त्याचा झेल या ठिकाणी तुषार धावडे याच्या माध्यमातून सोडला गेला आहे. 6 चेंडूमध्ये काय उपद्रव होईल हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं आहे सध्याच्या घडीला. आपण पाहिलं असाल ना मित्रांनो जेव्हा जेल सोडले आहेत ना तेव्हा मोठे उपद्रव टेनिस क्रिकेट असो किंवा रबर क्रिकेट असो किंवा इंटरनॅशनल क्रिकेट असो मोठे उपद्रव आपण जरूर पाहिले असं आहेत. निश्चितच एक आठवण होती. 4 धावांवरती रोहित शर्माचा जेल सोडला होता परेरा याने आणि 4 धावेनंतर त्याने रोहित शर्माने बनवलेल्या त्या 264 धावा देखील या ठिकाणी आठवण होत आहेत. सुमेश महाडिकचा जेल जरूर सोडला आहे. पाहायचा किती उपद्रव या ठिकाणी केला जाईल सुमेशच्या माध्यमातून हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज किरण आणि स्ट्राईक इनला जावटे संघासाठी जमेचे बाप सुमेश महाडिक आतमध्ये. शॉर्ट बॉल. उंची जास्त लांबी कमी याचंच कारण की काय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी आपण पाहतोय दुसरा झेल देखील सोडला गेला आहे सुमेश महाडिक याचा. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल ना तर निश्चितच सुमेश महाडिक याने आजच्या लंचला नशिबाची भाकर निश्चितच खाल्ली असणार आहे. बॅक टू बॅकचा हा दुसरा झेल टिपला जातोय आणि यावेळेस आपण पाहतोय लक्ष्मणच्या माध्यमातून चुकी केली जाते. 5 चेंडू आहेत आणि 5 चेंडूमध्ये आपण पाहतोय किती धावा बनवल्या जातील. राऊंड विकेट. शॉर्ट बॉल. पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडू जाईल सीमा रेषा पार आणि हा असेल षटकार. पाहायचंय
पंच झाडाला, अच्छा झाडा लागलं षटकार आहे. ओके 6 धावा. धावसंख्या आपण पाहिली तर वेगाने पुढे सरसावली जाते. 46 धावा. वाह, चांगल्या स्कोर कार्डकडे वाटचाल करत असताना जावटे संघ सुमेश महाडिक 2 झेल सोडल्या, त्या झेलचा पुरेपूर वापर केला जातोय सुमेशच्या माध्यमातून. हा असेल त्याच्या इनिंगमधील 4था षटकार. किरण कमबॅक करणं खूप महत्त्वाचं आहे सध्याच्या घडीला. 4 चेंडू अजूनही येणं बाकी आहे 3ऱ्या षटकामधील. राऊंड द विकेट. यावेळेस देखील मोठा फटका, स्टँड अँड डिलिव्हर, डिस्पॅच केला जातोय. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. पाचवा षटकार सुमितच्या बॅटमधून. तुमची मेहनत, तुमचं परिश्रम, तुमचं कष्ट निश्चितच तुम्हाला सक्सेस करून देत असतो. आणि आम्ही पाहिलं सुमेश महाडिक याच्या माध्यमातून 4 वर्षा अगोदर जर सुमेश महाडिकला पाहिलं असाल तर सुमेश महाडिक हा 0 होता आणि त्याने निर्माण केलेलं हे विश्व आपण पाहतोय. निश्चितच सुरेख फलंदाजी सुमेश महाडिक याच्या माध्यमातून. 13 चेंडू आणि 43 धावांची केली त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला. पाहिजे आजच्या दिवसामध्ये पहिलं अर्धशतक ठोकलं जाईल का सुमेश महाडिक याच्या माध्यमातून. वैयक्तिक 13 चेंडू आणि 43 धावांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळते सुमेशच्या बॅटमधून. धावसंख्या 52. चेंडू असणार आहे 3. पहिलं अर्धशतक ठोकलं जाईल का सुमेशच्या माध्यमातून हे देखील पाहणं महत्वाचं आहे. फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेने आणि हा असेल नो चेंडू प्लस 6 धावा. वाह, काय फलंदाजी केली जाते सुमेश महाडिक याच्या माध्यमातून. बॅक टू बॅकचा हा 3रा षटकार. 49 वरती खेळतोय फलंदाज सुमेश महाडिक. एकोणसाठ धावा धाव फलकावरती. जावटे संघ एक चांगल्या लक्ष्याकडे वाटचाल करत असताना आणि जावटे संघाला देखील माहिती असेल की या संघासमोर धावा तेवढ्या कमीच असणार आहेत कारण योगेश पवार, महेश रानावडे सारखे नामवंत फलंदाज त्या संघामध्ये आहेत. हे धावा चेस जरूर होऊ शकतात. एक चांगली मॅच तुम्हाला निश्चित पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आपण पाहतोय चेंडू खेळून काढलाय. कार्पेटच्या साह्याने चेंडू जाईल मिडॉनच्या दिशेला. एक धाव घेतली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धावा धरण्याची संधी जरूर आहे. काही अडचण नसणार आहे जावटे संघाला. आणि पहिल्या अर्धशतक ठोकलं जात आहे सुमेश महाडिक याच्या बॅटमधून. निश्चितच फलंदाजी आवडली असेल ना मित्रांनो तर टाळ्यांचा गजर झालाच पाहिजे. 14 चेंडू आणि 50 धावा. 15-50. ओके 15 चेंडू आणि 50 धावांची आतषबाजी. जर तो झेल टिपला असता तर सामन्याचं चित्र जरासं वेगळं दिसलं असतं. निश्चितच मी पहिलं म्हटलं आहे की क्रिकेटमध्ये जर तरला तारा नसतो. क्रिकेटमध्ये फक्त फलंदाजी आणि गोलंदाजी करून सामना जिंकता येत नसतो. तर तुमच्याकडे क्षेत्ररक्षण देखील त्या दर्जाचं पाहिजे तर तुम्ही निश्चितच समोरच्या संघांवरती हवी होणार. गोलंदाजी चांगली केली होती. जर त्या झेल टिपल्या असतात तर चित्र थोडंसं वेगळं दिसलं असतं. पाहायचं आहे शेवटचा 1 चेंडू 2 चेंडूचं खेळून अद्याप बाकी आहे. धावसंख्या आपण पाहिली तर आतापर्यंत धावसंख्या आहे 60. 3रं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज आपण पाहतोय किरण. झेल जरूर सोडला होता मात्र त्यानंतर हवी झालेत फलंदाज सुमेश महाडिक. यावेळेस सुरेख फटका. वा वा, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन वरून हा असणार आहे षटकार. 6 धावा. 66 धावा. सुमेश महाडिक ऑन फायर. वैयक्तिक 56 धावा. टीमच्या 66 धावा. 1 मॅन आर्मी सुमेश महाडिक. शेवटचा 1 चेंडू आणि पाहायचं आहे या शेवटच्या 1 चेंडूवरती काय घडतंय. निश्चितच कुंभारते संघ देखील या फलंदाजाचे वीक पॉइंट शोधत असतील. यावेळेस देखील समोरच्या दिशेने 72 आणि हा बॅक टू बॅकचा या ओव्हरमध्ये षटकारांची आपल्याला 5वा षटकार पाहायला मिळाला. वा 17 चेंडू आणि